हॅलो. नमस्कार. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज 17 नोव्हेंबर 2023. आजचा दिवस कसा आहे? आनंदी आणि उत्साहाने भरपूर. या आनंदी कट्ट्यावर मी डॉक्टर शीतल डोलारे आपणा सर्वांचं स्वागत 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 करते. दिवाळीचा फिवर अजून गेला नाही ना? आनंद आणि उत्साहाने आपण ही सर्वांनी दिवाळी साजरी केलेलीच आहे, कारण आपण आता या आनंदी कट्ट्यावर आहोत आणि सकारात्मक जीवनशैलीचा जो काही एक म्हणजे जी जीवनशैली आहे ती आपण आत्मसात केलेली आहे. दिवाळीच्या जस्ट आधी एक टास्क आपल्याला दिला होता, तो म्हणजे स्माईलचा मास्क लावून आपण सतत राहायचं आहे. चेहऱ्यावर स्मित हास्य आणि मनात सकारात्मक विचार ह्याचा आपण रोज धारणा आत्मसात करायची आहे. तरी हे स्माईल टिकवण्यासाठी म्हणजे हा जो स्माईलचा मास्क आहे तो टिकवण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करायची ते आजपासून बघणार आहोत. स्माईल, स्मित हास्य हे आपल्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य सतत टिकवण्यासाठी पहिला जो लॉ आहे तो आपण आजपासून करणार आहोत, अंगी बाणवणार आहोत आणि तो म्हणजे लॉज ऑफ ॲक्सेप्टन्स. स्वीकारायचा कायदा आपण अंगीकारणार आहोत. स्वीकार म्हणजे काय हो? तर स्वीकार म्हणजे एखाद्या गोष्टीशी सहमत असणे किंवा एखादी गोष्ट मान्य करणे, एखाद्या गोष्टीची प्राप्ती करण्यासाठी मान्यता असणे, याला आपण स्वीकार म्हणतो, ॲक्सेप्टन्स. आणि एकदा का स्वीकार आला तर आपलं हे स्माईल सतत टिकेल. हा एकदा तुम्ही अनुभव घेऊनच बघा. त्याच्यासाठी आपण काय काय करायचं आहे, हे स्वीकार येण्यासाठी आपण काय काय करायचं आहे ते आता बघूयात. पहिली गोष्ट आपण करायची आहे म्हणजे आपण जसे आहोत म्हणजे मी जशी आहे, मी जसा आहे तसं स्वतःच्या गुणदोषांसकट आणि स्वतःच्या संस्कारांसकट स्वतःला स्वीकारायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, तर मी अमुक माझ्या अंगात गुण आहेत, अमुक माझ्या अंगात दोष आहेत, माझे संस्कार असे आहेत, ते स्वीकारायचे आहेत म्हणजे ते मान्य करायचे आहेत. मग काय करायचं आहे, एकदा मान्य केलं ना तर त्याच्याविषयीची तक्रार आपल्याकडे राहणार नाही. म्हणजे माझ्या अंगात हे नाही आहे, मला हे करता येत नाही, किंवा माझ्या अंगात हा गुण आहे, तो गुण आहे हा सुद्धा त्याचा ॲक्सेप्टन्स असला पाहिजे. म्हणजे तो गुण आहे त्याचा ॲक्सेप्टन्स असेल तर त्याचा गुण वाढवण्यासाठी जे प्रयत्न करण्यासाठी जो निर्णय आपल्याला घ्यायचा असेल ना तर तो निर्णयसुद्धा आपल्याला घेता येईल. मग बघा, हे करून बघा. म्हणजे काय करायचं आहे, तर स्वतःच्या गुणदोषांसकट स्वतःच्या संस्कारांसकट स्वतःचा स्वीकार करायचा आहे. दुसरी एक गोष्ट करायची आहे, ज्यांच्याशी आपले नातेसंबंध आहेत, ज्यांच्याबरोबर आपण राहतो आहे, ज्यांच्याबरोबर आपण व्यवहारामध्ये आपले नातेसंबंध आहेत, त्यांनासुद्धा त्यांच्या गुणदोषांसकट, त्यांच्या संस्कारांसकट ते जसे आहेत तसे आपण त्यांना स्वीकारायचं आहे. म्हणजे काय होईल, पुन्हा एकदा स्वीकारायचं आहे म्हणजे आपण त्यांना मान्य केलं आहे, त्यांच्या गुणदोषांसकट मान्य केलेलं आहे, त्यांच्याशी आपण, त्यांच्या विचारांशी आपण सहमत आहोत. ऑफकोर्स आता तुम्ही इथे म्हणाल की दुसरा जर का चुकीचा आहे तर कसं काय स्वीकारायचं? दुसरा जर का चुकीचा आहे तर कसं काय स्वीकारायचं? तर आता इथे आपण एक युक्ती वापरायची आहे. म्हणजे बघा हां, की आपण चूक बरोबर, इथे कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे हे आता आपण इथे डिस्कस करणार नाही आहोत. आपण फक्त एक लॉ बघणार आहोत की ज्याचा जसा संस्कार असेल, ज्याचे जसे विचार आहेत त्याला त्याच्याप्रमाणे आपण स्वीकारायचं आहे. समजा तो चुकत असेल तर आपण त्याला गोड बोलून
त्याच्याशी नम्रपणे बोलून त्याची चूक सुधारण्यासाठी काय प्रयत्न करायचे असतील ते आपण प्रयत्न करायचे आहेत. पण सतत त्याला घालून पाडून बोलायचं नाही आहे. तर तो जसा आहे तसं स्वीकार करायचं की तो तसाच वागणार आहे. ऑफकोर्स त्याची चूक सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. कोणतीही परिस्थिती आली आहे समजा, तर त्या परिस्थितीशी जुळवून घेताना आपण त्या परिस्थितीचा स्वीकार करायचा आहे. तक्रार करत बसायची नाही आहे. डोंट रेझिस्ट. म्हणजे आपण इथे आता रेझिस्टन्स जो आपला आहे तो बंद करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे तर स्टॉप ब्लेम गेमिंग. म्हणजे ब्लेम गेमिंग जे आहे ते बंद करायचं आहे. म्हणजे ह्याच्यामुळे असं झालं, ही परिस्थिती अशी आली म्हणून मी अशी झाले, नाही तर मी आनंदीच असते, माझं स्मितहास्य टिकून राहिलं असतं, हा त्याला रिस्पॉन्सिबल आहे वगैरे वगैरे. अशी असंख्य कारणं आपल्याकडे असतात ब्लेम गेम करायला. तर पहिल्यांदा स्टॉप ब्लेम गेमिंग आणि डोंट रेझिस्ट. उदाहरण एक बघूयात आपण की आत्ता ऋतुचक्र म्हणजे जे हवामान आहे आपलं आजूबाजूचं ते सतत बदलतं आहे. मग आपण सतत तक्रार करत असतो. माणूस काय करतो की थंडी जास्त पडायला लागली तर त्या थंडीचा त्याला त्रास होतो. मग तो म्हणतो बापरे किती थंडी आहे, किती थंडी आहे, शी मला या थंडीचा कंटाळा आला आहे. जास्त ऊन पडायला लागलं तर उन्हाचा पण त्याला त्रास होतो. जास्त पाऊस पडायला लागला तर त्या पावसाचा पण त्रास होतो. तर आता इथे काय करायचं आहे, पॉवर ऑफ ॲक्सेप्टन्स इथे गरजेचं आहे. म्हणजे आपल्यातली जी आंतरिक शक्ती आहे, स्वीकाराची शक्ती, तो स्वीकार आता अंगीकारायचा आहे. म्हणजे सतत तक्रार करायची नाही आहे. तर जसा बदल ऋतुमानानुसार होणार आहे त्या निसर्गाच्या बदलांनासुद्धा सामोरं जाताना स्वीकार किती आवश्यक आहे हे स्वतः एकदा अनुभव घेऊन बघा. कारण एकदा का कुठली गोष्ट स्वीकारली ना तर आपल्यातली निगेटिव्ह एनर्जी ही पूर्णपणे जायला लागते. आणि दुसरी एक खूप महत्त्वाची गोष्ट आपल्यामध्ये स्वीकार यायला लागल्यावर होते ती म्हणजे आपण पास्टमध्ये जात नाही. फॉर एक्झाम्पल बघा की आपण पास्टमध्ये गेलो तर त्या पास्ट जर का समजा आपला एखादं दुःखद वाईट घटना घडलेली असेल पास्टमध्ये, ती आपली स्मृती म्हणजे मेमरीमध्ये ती परत रिकलेक्ट झाली तर त्या पास्टमध्ये आपण मेमरीमध्ये आपण रमतो आणि मग काय होतं आपल्याला वाईट वाटायला लागतं किंवा दुःख व्हायला लागतं. मग ते पास्ट डिलीट करण्यासाठी सुद्धा ॲक्सेप्टन्स महत्त्वाचा आहे. ते स्वीकारायचं आहे की तो पास्ट आपला तसाच होता, तो बदलला जाणार नाही आहे. कारण समजा जर का हे सृष्टीचक्राचं नाटक आहे, समजा एक ड्रामा बघितला आपण, तर ह्या ड्रामामध्ये तो एक पार्ट जो आहे तो घडून गेलेला आहे, तो पुन्हा पुसला जाणार नाही आहे. त्यामुळे ती पाटी जी आहे आपली ती कोरी करण्यासाठी आपण पहिल्यांदा ॲक्सेप्टन्स महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण स्वीकारायला पाहिजे की आपला पास्ट असा होता, तो मी स्वीकारला आहे. तो एकदा स्वीकारला तर काय होईल, आपला जो आजचा वर्तमान आहे, प्रेझेंट आहे, तो चांगला व्हायला लागेल. कारण वर्तमानामध्ये आपण पास्ट मेमरीज आपल्या येणार नाहीत आणि त्यामुळे आपला वर्तमान आहे, प्रेझेंट टेन्स आहे, तो सुखावह होईल. आणि एकदा का प्रेझेंट टेन्स चांगला झाला तर आपला फ्युचर टेन्ससुद्धा चांगला होईल. म्हणजे बघा की पॉवर ऑफ ॲक्सेप्टन्स किती महत्त्वाचा आहे. कारण एकदा का पॉवर ऑफ ॲक्सेप्टन्स आला तर आपली तक्रार राहत नाही. फक्त इथे 100% ॲक्सेप्टन्स आला पाहिजे. मग ही स्वीकार ही जी काही एक वृत्ती आहे ती अंगीकारण्यासाठी आपण स्वतःहून तर प्रयत्न केला पाहिजे ना. त्यामुळे हा जो स्वीकार आहे तो स्वीकारण्यासाठी सुद्धा हे आपण मान्य करायला पाहिजे की इथे प्रत्येकजण वेगळा आहे. ईच अँड एव्हरी पर्सन इज डिफरंट. प्रत्येकजण विशेष आहे. प्रत्येक जणामध्ये क्वालिटीज वेगळ्या आहेत. प्रत्येक जणाचे अनुभव वेगळे आहेत आणि प्रत्येक जणाचे अनुभव वेगळे आहेत आणि त्या अनुभवानुसार त्यांचा तसा स्वभाव बनलेला आहे. प्रत्येक जणाचा संस्कार वेगळे आहेत. ते संस्कार त्यांच्या आधीच्या जन्मापासून सुद्धा ते घेऊन आलेले आहेत. त्यामुळे सुद्धा ते वेगळे आहेत. त्यामुळे इथे प्रत्येकजण वेगळा आहे आणि त्याचा नक्कीच स्वीकार आपण आता इथे करायचा आहे. कारण जसा प्रत्येकजण वेगळा आहे ना तशी त्याची प्रत्येकजणाची समज म्हणजे अंडरस्टँडिंगची जी म्हणजे समज जी आहे प्रत्येकाची ती सुद्धा वेगळी आहे.
मला जे समजेल तेच इतरांना त्याच पद्धतीने समजेल असं नाही ना, कारण प्रत्येकाची बिलीफ सिस्टीमसुद्धा वेगळी आहे. कारण इथे प्रत्येकजण वेगळा आहे. ह्याचासुद्धा इथे स्वीकार झाला पाहिजे. असा हा स्वीकार, म्हणून या स्वीकाराचा पण आजपासून आपण स्वीकार करणार आहोत. तर हे जे स्माईल आहे ते टिकून राहण्यासाठी पहिला जो लॉज आपण बघितला की पॉवर ऑफ ॲक्सेप्टन्स, ती पॉवर आपण आजपासून आपल्यातली डेव्हलप करणार आहोत. बघा, करून बघा. आणि हे सकारात्मक विचार जेव्हा आपण अंगी बाणवू ना, तेव्हा आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा किती वाढेल याचा एकदा तुम्ही अनुभव घेऊन बघा. सो ऑल द बेस्ट. स्टे हॅपी, हेल्दी अँड वेल्दी. थँक्यू. धन्यवाद. आणि आपल्याला जर का हा विचार माझा पटला, आवडला, तर हे चॅनल तर तुम्ही सबस्क्राईब केलेलंच आहे, पण लाईकसुद्धा करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाका. म्हणजे मला माझ्या पुढच्या प्रोग्रेससाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. थँक्यू.